यामध्ये मी सांगणार आहे की ब्रेनला ॲक्टिव्ह ठेवणं का महत्त्वाचं आहे. जेव्हा मी माझ्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटच्या सुरुवातीच्या स्टेजला होतो, इट मीन्स जेव्हा माझा 5th किंवा 6thचा जो पिरियड होता, त्यावेळेस आय वॉज न्यू टू धिस वर्ल्ड. प्रत्येक वेळेस मी माझा ब्रेनला ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करायचो आणि प्रत्येक जी एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला गोष्ट दिसते त्या गोष्टीला क्युरियस नजरेने बघायचो आणि त्यावेळेस मी एवढे फालतू प्रश्न विचारायचो जे विचारल्यामुळे मला नेहमी रोखलं गेलं आणि त्या रोखल्यामुळे मला असं वाटायला लागलं की यार मी उगाचच फालतू प्रश्न विचारतोय, हे विचारून काही उपयोग नाही वगैरे. म्हणजे एवढे फालतू प्रश्नांवरनं मला एवढे बोलणे बसायचे की मी सहन करू शकत नव्हतो ते बोलणे आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मला प्रश्न विचारायची सवय सोडून द्यावी लागली आणि त्याच गोष्टीमुळे माझं जे ब्रेन जे की नेहमी ॲक्टिव्ह स्टेजमध्ये असायचं ते एकदम डल होऊन गेलं, ब्रेन फॉग येत गेला आणि ह्या स्टेजवरती मी अशा ब्रेनच्या रिलेटेड आजार म्हणू शकतो आपण त्याला, तो एक्सपिरियन्स करतो आहे जो की लवकरात लवकर गेला तर खूप बरा. आय नो हे डाएटनी फिक्स होणार. आय विल वन्स टेल यू इफ इट गेट फिक्स बाय डाएट, बट फॉर नाऊ मी माझी ती क्युरिओसिटी रोखल्यामुळे आता ब्रेन फॉग अनुभवत आहे आणि जे माझं ब्रेन आधी ॲक्टिव्ह असायचं तेच ब्रेन आता पूर्णपणे डल झालेलं आहे. म्हणजे कोणी मला जर ऑब्झर्व केलं प्रॉपर माझी लाईफस्टाईलची म्हणशील ते प्रॉपर म्हणजे म्हणून टाकेल मला काय गनमन मुलगा आहे हा. आणि ते गनमन मुलगा म्हणण्याचं रिझन बी एकदम व्हॅलिड आहे कारण आताची स्टेज अशीच आहे माझी. त्यामुळे बी क्युरियस ऑलवेज. अँड मी असं म्हणेल की तुम्हाला तुमचं ब्रेनचं ॲक्टिवेशन नेहमी चालू ठेवायचं असेल तर एकच गोष्ट आहे जी आहे ब्रेनला तुम्ही सतत नवीन नवीन चॅलेंजेस द्या. म्हणजे वेदर इट मे बी म्युझिक शिकणं असो किंवा कंटिन्युअस स्टडीमधील कॉन्सेप्ट शिकणं असो और व्हॉट एव्हर इट मे बी. बट आता ही गोष्ट बोलतो आहे मी की माझी क्युरिओसिटी रोखल्या गेली वगैरे वगैरे, पण हे कारण देऊन मी चालणार नाही कारण माझ्याकडे त्यावेळेस इंटरनेट होतं आणि इंटरनेटवरती मी माझ्या क्युरिओसिटीचं सॅटिस्फॅक्शन करू शकत होतो. बट मी ते तसं न करता फक्त इतरांना दोष देत गेलो की यार मी प्रश्न विचारले तर मला असे बोलणे बसतात तसे बोलणे बसतात, त्यामुळे द्या सोडून प्रश्न विचारणं. सो हे एकदम चुकीचा वे आहे. जरी तुमची क्युरिओसिटी फुलफिल होत नसेल तर एकाच सोर्सवरती डिपेंड नका राहू. मी पॅरेंट्सवरती डिपेंड होतो माझ्या, जे मला, आणि मी माझ्या टीचर्सवरती इवन डिपेंड होतो, हायली डिपेंडंट होतो टीचर्सवरती. मला ते सांगतील की कसं करायचं काय. बट आय वॉज प्रोव्हायडेड विथ द यूट्यूब, आय वॉज प्रोव्हायडेड विथ इंटरनेट. सो डोंट एव्हर कोप इन युअर लाईफ. ही कारणंच आहे. आणि बी ऑलवेज ॲक्टिव्ह, जेणेकरून तुम्हाला पुढील लाईफ डिसिजन घेण्यामध्ये इझिनेस येईल. आता तुम्ही माझ्यासारखं जर गनमन राहिला तर तुम्हाला फार लाईफ चॅलेंजेस फेस करावे लागतील. नेहमी तुम्हाला डिसिजन्स घ्यायच्या वेळेस फार अवघडनेस येईल. तुम्हाला जर नवीन गोष्ट करायची आहे ती तुम्ही करण्यामध्ये उत्स्फूर्त नाही राहणार. तर बऱ्याच काही गोष्टी आहे ज्या की म्हणजे एकदम वाईट आहे, एकदम त्या गैरफायदा म्हणू शकतो. म्हणजे आपण ड्रॉबॅक आहे असं म्हणू शकतो एक ब्रेन डिॲक्टिवेटेड ब्रेनचा. सो ही जी मी स्टेटस शेअर करतो आहे तुमच्याबरोबर, हा स्टेटस शेअर करण्यामागचा हेतू हा आहे की तुम्ही जरीही प्रश्नांची उत्तरं न दिल्यामुळे क्युरियस फील करणं सोडून दिलं असेल तरीही तुमच्याकडे हे कारण नसावं. तुमच्याकडे इन दिस टाईम इंटरनेट आहे. सो यू कॅन यूज
व्हेरी वाईजली इंटरनेट अँड गेट फुलफिल युअर क्युरियोसिटी अँड ॲट द एंड तुमचा ब्रेन ॲक्टिव्ह ठेवू शकता. सो माझ्या केसमध्ये हेच होतं, ब्रेनचं डिॲक्टिवेटेड राहणं. आणि दुसऱ्या पण बऱ्याच केसेस आहेत ज्या की कॉन्ट्रीब्यूट करते माझं ब्रेनचं डिॲक्टिवेटेड राहणं. त्या आहे नॉट गेटिंग प्रॉपर डाएट, नॉट गेटिंग प्रॉपर स्लीप. बट द मेजर फॅक्टर जे मला फर्स्टली आठवलं की ज्यामुळे मी माझं ब्रेन पूर्ण डिॲक्टिवेट करून टाकला आहे, ते आहे माझी क्युरियोसिटी दाबल्या जाणे. आणि ती क्युरियोसिटी दाबल्या जाणे हे बी माझंच, ती क्युरियोसिटी दाबल्या गेल्यामुळे माझा ब्रेन फॉग आला हे कारण देतो आहे मी, हे पण द्यायला नको आहे तुम्ही. सो जस्ट मी असं म्हणेल की इंटरनेट असल्यावरती तुम्ही कोणते कारणं देऊ शकते नाही. सो या, दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. अँड नेहमी तुमचं ब्रेन ॲक्टिव्ह ठेवा, जेणे तुम्हाला इन फ्युचर फार बेनिफिट्स मिळतील. या, दॅट्स इट.